मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 20 नोव्हेंबरच्या भागामध्ये सार्थक बाहेर येतो आणि इकडे तिकडे रेशमाचा शर्ट कुठे दिसतोय का पाहत असतो, तर त्याला रेशमाचा शर्ट काही दिसत नाही. तितक्यात तिथे शलाका येते आणि सार्थक म्हणतो, रेशमाचा शर्ट होता ना इथे. शलाका म्हणते, अरे तू तिचा शर्ट इतक्या प्रेमाने दिलेला तो काढून टाकलास आणि त्याऐवजी तू तो फडतूस शर्ट घातलास ना, तिला राग नसेल का आला. सार्थक म्हणतो, शलाका जरा तोंड जपून वापर. शलाका म्हणते, मी काय चुकीचं बोलले. यावरती सार्थक आता इकडे रेशमाला कॉल करतो. रेशमा चिडलेली असते आणि ती सार्थकचा कॉल आता उचलते आणि तो शर्ट ती जाळत असते. त्याच वेळेला सार्थक तिला विचारतो, रेशमा अगं काय झालं, तू अशी तडकाफडकी तिकडून निघून का गेलीस. यावरती आता रेशमा म्हणते, अरे नाही सॉरी, म्हणजे तुमच्या पाडव्याच्या सणाला ॲक्च्युली मी तिथे मध्ये यायला नकोच होते. मी तिकडे आले ना, हाच खूप मोठा प्रॉब्लेम झाला. सार्थक म्हणतो, ठीक आहे, पण तू अशी तडकाफडकी निघून गेलीस ना म्हणून मी तुला कॉल केला. असं म्हणत सार्थक आता फोन ठेवून देतो. रेशमा म्हणत असते, आनंदी तुझं काय करू ग मी, दरवेळेला तू माझ्यावरती अशी मात करतेस ना, तुला सोडणार नाही मी आनंदी. असं म्हणत आता इकडे रेशमा चिडलेली असते. त्याच वेळेला चिडलेली सुधा असते आणि वृंदा येते. सुधा म्हणते, काय करू ग या मुलीचं. याच्यावरती वृंदा सांगते, तू काळजी करू नकोस, ही मुलगी घरातून कशी जात नाही ना मी तेच बघते. हिला घरातून घालवायची जबाबदारी माझीच आहे. सुधा सांगते, मला तर कळतच नाही आपल्या घरात काय चाललं आहे. इतके वर्ष जे घडलं नाही ना ते घडत चाललेलं आहे. त्यावरती इकडे आता आनंदीचे अण्णा फोन करून सार्थकला सांगत असतात, सार्थक सर तुमची ना ही पहिली दिवाळी आहे. यावरती सार्थक सांगतो, अण्णा तुम्ही सगळ्यांनी या ना इकडे. त्यावरती आनंदी म्हणते, हो अण्णा तुम्ही सगळ्यांनी इकडे या ना. अण्णा म्हणतात, आम्हाला सगळ्यांना यायला जमणार नाही, पण मी केदारला नक्की पाठवेन भाऊबीजेसाठी. सार्थक म्हणतो, नक्की पाठवा, छानपैकी भाऊबीज सेलिब्रेट करू, तुम्ही आला असतात तर बरं झालं असतं. आता फोन ठेवल्यावरती सार्थक म्हणतो, हे तुम्ही मला गिफ्ट देण्याची आयडिया कुठून आली. त्यावरती आनंदी म्हणते, मला अण्णा म्हटले होते की तुम्ही आमच्यासाठी इतकं काही करताय, खरंच खूप थँक्यू, आणि अण्णांनीच मला ही आयडिया दिली. सार्थक म्हणतो, अच्छा हे असं आहे तर का, म्हणजे तुम्हाला मनापासून नाही का वाटलं, पण मी त्या क्षणाची नक्की वाट पाहीन ज्या वेळेला तुम्हाला मनापासून वाटेल की मला गिफ्ट द्यावं आणि तुम्ही मला नवरा म्हणून स्वीकाराल. असं म्हणत सार्थक आता आनंदीला खूप छानपैकी बोलत असतो आणि सार्थक निघून जातो. आनंदी विचार करते, सर खरंच मला माफ करा, म्हणजे ना मी तुम्हाला खरंच असं आशेवरती ठेवू इच्छित नाही आहे, पण तुम्ही मनापासून ही जी आशा धरताय ना सर ती कधीतरी पूर्ण होईल की नाही मला माहीत नाही. सर मला माफ करा, तुम्ही माझ्याकडून खूप काही आशा धरून आहात. असं म्हणत आनंदी स्वतःलाच दोष देत असते आणि आता इकडे हे सगळं लपून छपून वृंदा पाहत असते. वृंदा पाहत असते आणि त्याच वेळेला ती विचार करते, अच्छा आता बघ मी कशी काय आता तुला ही दिवाळी साजरी करण्यापासून थांबवते ते. तुला काय वाटलं मी तुला सहजासहजी ही दिवाळी साजरी करून देईन का. नाही आनंदी, तुझी ही दिवाळीची मी वाट लावणार. तोपर्यंत इकडे लीना सांगत असते मनोजला की आपल्याला आनंदीच्याकडे दिवाळी सणासाठी जायला हवे, भाऊबीजेचा सण आहे ना. यावरती मनोज सांगत असतो, मी तिकडे येणार नाही, आपला अपमान करून घ्यायला मी तिकडे बिलकुल येणार नाही. यावरती मालती सांगते, मनोज असं काय करतोयस, लग्नानंतरचा तिचा पहिला दिवाळी सण आहे ना, तुम्हाला जायलाच हवे तिकडे, तुम्ही दोघांनी मिळून जा. असं म्हणत ती मनोज आणि लीना या दोघांना भाऊबीजेसाठी आता आनंदीकडे पाठवते. केदार सांगत असतो शलाकाला, काय मग आज भाऊबीज आहे, तुझा भाऊ तुला काय बरं देणार आहे. शलाका म्हणते, माझा दादा कदाचित मला डायमंडचा नेकलेस सुद्धा देऊ शकतो. यावरती केदार म्हणतो, डायमंडचा नेकलेस, आत्तापर्यंत नेहमी साडीवरती सुद्धा तुला भागवत आलाय, मग कसा काय डायमंडचा नेकलेस तुला देणार तो. असं म्हणत आता मात्र मुद्दाम असतो शलाकाला चिडवत असतो. शलाका म्हणते, नाही माझा दादा नक्की देईल. यावरती केदार म्हणतो, मग प्रॉपर्टीतला हिस्साच तर माग की. हे सगळं वृंदा ऐकते आणि तिकडे येते आणि म्हणते, भावाच्या प्रॉपर्टीतला हिस्सा मागण्यापेक्षा स्वतः काहीतरी कमवा ना. याच्यावरती केदार म्हणतो, का मी काही करत नाही का. तोपर्यंत आनंदी इकडे सगळी अटपाटप करत असते, पण तिच्या हाताला लागल्यामुळे तिला सार्थक मदत करत असतो आणि म्हणतो, तुम्ही राहू द्यावं, सगळं काम तुम्हाला स्वतःलाच का होऊन करायचं असतं, जरा मला पण मदत करू दे की. असं म्हणत आनंदीचा हातभार करत तो आता सगळी कामं करत असतो. त्याच वेळेला सार्थकला महत्त्वाचा कॉल येतो आणि त्याला डायरेक्ट ऑफिसमध्ये जावं लागतं. केदार येतो आणि म्हणतो, आपल्यानं फॅक्टरीमध्ये महत्त्वाचं काम निघालंय, तुला सार्थक जावं लागेल. यावरती आनंदी म्हणते, मी पण येऊ का तुमच्यासोबत. यावरती सार्थक सांगतो, नको तुम्ही येऊ नका, कारण इकडे मनोज दादा येणार आहे की नाही, त्यामुळे तुम्हाला इथेच थांबायला पाहिजे.
त्याला ओवाळायचं आहे ना तुम्हाला, त्यामुळे तुम्ही काही माझ्यासोबत येऊ नका असं म्हणत सार्थक धावत पळत आता कंपनीमध्ये जातो आणि आनंदी एकटीच मनोजची वाट पाहत तिकडे थांबते. सार्थकने तिला येऊ नको म्हणून सांगितलेलं असतं आणि हा सगळा केदार, वृंदा, शलाका यांचा प्लॅन असतो. आता या प्लॅनमध्ये बिचारी आनंदी अडकणार असते. तोपर्यंत इकडे आता मनोज आणि लीना आनंदीच्या घरी येतात. त्यावेळेला आता मात्र लीना विचार करते आनंदी कुठे दिसत नाहीये आणि वृंदा विचार करते चला बकऱ्या दोघं जण आले म्हणजे अपमान करून घ्यायला एकट्या मनोजला बोलवलेलं तर सोबत ही लीना पण आली, चला चला आता मस्त दोघांचा अपमान करूया असं म्हणत दोघांना प्लॅस्टिकच्या म्हणजे कागदाच्या डिशमध्ये फराळ दिला जातो. त्याचबरोबर घरातल्या सगळ्या नोकरांना त्यांच्या पंक्तीला बसवलं जातं आणि त्यांच्या जोडीने त्यांना आता तो फराळ दिला जातो. दोघं जण तिथे बसतात आणि बाजूला नोकर बसलेले असतात. नोकर ज्या डिशमध्ये खातात तशाच डिशमध्ये तसाच फराळ मनोज आणि लीनाला दिल्यामुळे मनोज म्हणतो तुम्ही यांचे नातेवाईक आहात का. यावरती आता मात्र बसलेले माणसं सांगतात नाही नाही नातेवाईक कुठलं कसलं काय तुम्ही काहीही बोलताय, नातेवाईक कुठले आम्ही तर इथले नोकर, नोकरांनाच हे असं प्लास्टिकच्या डिशमध्ये देतात ना, तुम्ही पण नवीन जॉईन झालात का नोकर म्हणून असं म्हणत ते आता इकडे आनंदीच्या दादा वहिनीला अपमानास्पद वागणूक मिळते आणि त्यामुळे दोघांना खूप वाईट वाटतं. त्यावेळेला मनोज ताडकन उठतो आणि म्हणतो झाला तेवढा अपमान पुरे झाला. आनंदी म्हणते दादा थांब ना मी ओवाळते. यावरती मनोज म्हणतो जेवढा अपमान करायला इथे बोलवलं होतंस ना तो अपमान आमचा सहन करून झालाय, आता याच्या उपर अपमान आम्हाला सहन करता येणार नाही, आम्ही इथून निघतो. त्यावरती आता मात्र आनंदी थांब थांब म्हणत असताना मनोज हातामधलं फराळाचं ताट धुडकावून लावतो आणि ते खाली पडतो. आणि आता वृंदा म्हणते बघितलंच सुद्धा ह्यांची माजोरडी किती, आमचे नोकर असले म्हणून काय झालं पण त्यांना पण मानपान आहे की नाही, नोकरांच्या पंक्तीला जर ह्यांना बसवलं तर ह्यांना एवढा अपमान का वाटायला पाहिजे. त्यावरती आता मनोज चिडतो आणि ते सगळं टाकून लीनाचा हात धरतो आणि म्हणतो चल. आनंदी म्हणते दादा असं काय करतोयस, पण मनोज काही ऐकत नाही आणि म्हणतो बास चला आता इथे अपमान सहन करून घ्यायला आम्ही थांबणार नाही. आनंदी दादा थांब ना ओवाळून तरी जा असं म्हणत दादा करत मागे येते पण मनोज काही थांबत नाही, तो निघून जातो. वृंदा म्हणते बघितलंस सुद्धा यांना माज किती आहे, तो काय झालं नोकरांच्या बाजूला बसले तर आपलेच नोकर होते ना की कुणी लोक होते असं म्हणत ती आता मुद्दामच सगळा आरोप मनोजवरती टाकते की मनोजची चूक आहे, स्वतःची चूक मात्र काही दिसत नसते. आनंदी खूप उदास असते. उदास आनंदीला आनंदी करण्यासाठी सार्थक घरी आल्यावरती तो म्हणतो काय झालं. त्यावेळेला घडलेला प्रकार सगळा सार्थकला कळतो आणि सार्थकचा पारा चढतो. वृंदाने केलेली सगळी कारस्थानं सार्थकच्या आता डोक्यातच जातात. तो विचार करतो आता इथे काहीतरी बोलत बसण्यापेक्षा आनंदीला भाऊबीज करणं महत्त्वाचं आहे आणि तो घरी येतो. घरी आल्यावरती मनोज मात्र वेगळाच तावात असतो. मनोज चिडलेला असतो आणि आता तो आनंदीला पाहतो आणि म्हणतो झाला तेवढा अपमान पुरे झाला, आता आम्हाला इथे अपमान सहन करण्यासाठी अजिबात ताकद नाहीये, त्यामुळे आमच्या इथून तुम्ही चालते व्हा असं म्हणत आनंदीच्या तोंडावरती मनोज दार बंद करून घेतो. आनंदीला खूप वाईट वाटतं आणि तिच्यापेक्षा वाईट वाटतं ते सार्थकला. सार्थक विचार करतो या आनंदीसाठी मला काहीतरी करायला पाहिजे. सार्थक पुन्हा दार वाजवतो आणि मनोजला दार उघडावंच लागतं. मग सार्थक येतो, मनोज समोर हात जोडतो आणि म्हणतो हे बघा आत्तापर्यंत आनंदीला माझ्या घरून कधीही सुनेचं सुख मिळालेलं नाहीये आणि आत्ता इथे घरी तरी तिला तिची भाऊबीज साजरी करू द्या ना, तुम्ही तिच्याकडून हा मान काढून घेऊ नका. माझ्या घरच्यांनी अपमान केलाय ना तर मी तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती करतो की हा मान आनंदीला द्या, आनंदीची भाऊबीज आनंदात होऊ दे, मी तुमच्याकडे विनंती करतो असं म्हणत सार्थक आता जवळजवळ इकडे मनोजच्या पाया पडायचं बाकी असतो. मग मनोज मानतो, आनंदी त्याला छानपैकी औक्षण करते. सार्थकने एफर्ट्स घेऊन आनंदीची भाऊबीज खूप छान धूमधडाक्यात साजरी केलेली असते. सार्थक सारखा पती लाभणं हे आनंदीला खूप भाग्याचं असतं. आनंदीला अजूनही हे समजत नसतं. आता या तरी गोष्टीमुळे आनंदी सार्थकचं प्रेम एक्सेप्ट करणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.